श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? मस्त आहे ना. आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. वांग्याचं भरीत. तुम्ही तर खाल्लंच असेल, तुम्हाला बनवता पण येत असेल, येत असणारच. आज मी तव्यावरती केलेलं आहे वांग्याचं भरीत. ते कशा प्रकारे केलं ते सगळं बघा नीट, आणि कसं वाटतं ते सुद्धा सांगा. मी आपल्या गावरान पद्धतीनेच केले, जसं आमच्या मिस्टरांना वगैरे आवडतं घरात खाण्यासाठी. त्या पद्धतीने 2च वांग्याची केलेली आहे. आणि त्यात आता जिरं वगैरे फोडणीला घातलं. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. हे कांदा वगैरे सगळं मस्तपैकी टाकून झालंय. त्याला तर चांगलं भाजायचं. तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट करता, मला खूप म्हणजे खूप प्रोत्साहन भेटतं. अशाच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पुढेही शेअर करत राहा. हे मस्तपैकी कचुंबर सगळं बनवून घेतलं. टॅमॅटो बटाटो सगळं शिजवलेलं त्यातच आपलं घालायचं थोडंसं. तसेच भाजायची वाट बघायची जरा. कांदा भाजण्यासाठी थोडंसं तुम्ही वरसून मीठसुद्धा टाकू शकता, जेणेकरून कांदा लवकर भाजतो. मी तर नेहमी तसंच करते. कांदा भाजायच्या टायमाला थोडंसं मीठ चिमटीभर आपल्याला टाकते आणि कांदा मस्तपैकी लालसर असं भाजून घेते थोडं. तुम्ही तर वांग्याचं भरीत तुम्हाला माहीतच असेल कसं बनतं कसं नाही करून, पण माझ्या घरात बनतं मी त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्यात थोडीफार माझी जरा कामं पण चाललेली. मी काय ह्याच्यामध्ये एडिट वगैरे काहीच केलेलं नाही. तर मी पूर्ण प्रोसेस पूर्ण दाखवली त्याच्यात. कांदा थोडासा मस्तपैकी लालसर जरा भाजून झालाय. अद्रक लसूणची पेस्ट आता घातली. हे घरातला आमचा मसाला आहे, काळा मसाला. हा मसाला आमच्या घरातच बनतो, बाहेरून वगैरे मसाला आणत नाही. घरातला मसाला आपला आहे. एकदाच फक्त बुकना सगळं बनवून ठेवतो मसाल्याचं, जेणेकरून जसं लागेल त्याप्रमाणे आपला मसाला मिक्स करून आपला मसाला वापरता येतो. थोडासा गरम मसाला पण त्यात टाकलेला आहे. हे सगळं कचुंबर केलेलं सगळं त्याच्यामुळे टाकायचं. मस्तपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं. सगळं मसाला मीठ वगैरे सगळं जेवढं टाकलेलं आहे तेवढं सगळं एकजीव चांगलं करून घ्यायचं. मला तर वांग्याचं भरीत खूप आवडतं. तुम्हाला वांग्याचं भरीत आवडतं की नाही ते नक्की सांगा. तुम्ही किती त्याच्यात पाणी टाकलं ना भरीतमध्ये, तरीसुद्धा ते पाणी सोकून घेतं. त्याच्यामुळे पाणी शिल्लक राहतच नाही. तुम्ही बघा हे या व्हिडिओमध्ये. जेवढं पाणी टाकणार तेवढं ते छान मस्त एकदम ऑब्झर्व करतं. मस्तपैकी त्याला असं खालीवर सगळं हलवून घ्यायचं. बघा पाणी सगळं सोकून घेतलं. थोडंसं पाणी अजून त्यात ॲड करते मी. तर व्यवस्थित आपल्या चवीनुसार मीठ पूर्ण घालून घ्यायचं. कांदा भाजताना सुद्धा मी मीठ टाकलेलं, ते चिमटेवर टाकलेलं. त्याच अंदाजानुसार आपण मीठ वरसून टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी एकजीव सगळं करून घ्यायचं.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्कीच सांगा. प्लीज फुल वॉच करा. व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण बघा. माझी विनंती आहे तुमच्याकडे. कोणाचं वांग्याचं भरीत जर खायचं असेल तर अशा प्रकारे करा. आपण तर म्हणजे कसं माझ्याकडे कोथिंबीर वगैरे काही नसते. आम्ही आहे गावातली माणसं. तर आपलं कोथिंबीर कधी भेटते कधी नाही भेटत. कधी आणतो नाही आणत. मग त्याच्यासाठी मी कोथिंबीर वगैरे काही टाकली नाही. माझ्याकडे नव्हती. ज्या दिवशी माझ्याकडे असते त्या दिवशी मी तुम्हाला दाखवतच असते की हे सगळी कोथिंबीर डेकोरेशन वगैरे केलेलं. पण असंही तुम्ही खाल ना तर भाकरीबरोबर एक नंबर लागतं. गरम गरम भाकरी आणि वांग्याचं भरीत खूप छान लागतं. आणि साईडला मसाले भात लावलेला. तर त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करा. खूप छान टेस्ट येते. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बाकीचे शॉर्ट्स वगैरे असतात माझे. प्लीज त्याला लाईक करा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा.